सिद्धेश्वर महादेव मंदिराचा लोकार्पण व प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न। अशोका मार्ग येथील डायमंड कॉलनीत नव्याने बांधण्यात आलेल्या सिद्धेश्वर महादेव मंदिराचा लोकार्पण आणि प्राणप्रतिष्ठा सोहळा मोठ्या उत्साहात आणि धार्मिक वातावरणात पार पडलाय। या कार्यक्रमास नाशिक पूर्वच्या आमदार देवयानीताई फरांदे प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या। यावेळी आमदार फरांदे म्हणाल्या की सिद्धेश्वर महादेव मंदिर परिसरातील श्रद्धास्थान ठरेल। लवकरच येथे भव्य सेवा मंडप व सौंदर्यीकरणाचे काम करण्यात येणार आहे। मंदिराच्या लोकार्पणानंतर पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतिषबाजीत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली। मंदिरात धार्मिक विधी, होम हवन आणि महापूजा यांचे आयोजन करण्यात आले होते। सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। यानंतर उपस्थितांना महाप्रसाद वाटप करण्यात आला। या भव्य कार्यक्रमाचे आयोजन टायगर ग्रुप सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रशांत काळे, अर्जुन काळे, लखन काळे आणि सिद्धेश्वर महिला मंडळाच्या अध्यक्षा पूजा बोराडे यांनी केलं होतं। कार्यक्रमास माजी नगरसेवक चंद्रकांत खोडे, अजिंक्य सहाने, राहुल दिवे, यशवंत निकुळे, छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर विलास पांगारकर, शिवसेना जिल्हा संघटक योगेश म्हस्के, मनोज पाटील आदी मान्यवरांची उपस्थिती लाभली। परिसरातील नागरिकांनी आध्यात्मिक आणि सांस्कृतिक सोहळ्याला मोठा प्रतिसाद दिलाय। हर हर महादेव। इथे आज सिद्धेश्वर महादेव मंदिर डायमंड कॉलनी पखाल रोड येथे आपलं जीर्णोद्धार लोकार्पण सोहळा आहे प्राणप्रतिष्ठेचा। आणि जे काही कार्यक्रम सोहळा झाला आहे, आज सर्व महिला वर्ग उपस्थित आहे मोठ्या संख्येने। जे बी काही कार्य झाले ते आपल्या माननीय श्री देवयानीताई फरांदे आणि आमचे आधारस्तंभ माननीय प्रशांत भाऊ काळे, टायगर ग्रुप नाशिक जिल्हा अध्यक्ष, आमच्या बहिणींचा अभिमान, तर यांच्या सहकार्यामुळे आपल्याला हे पुण्य कार्य लाभलं आहे। आणि इथून पुढे हे कार्य असंच चालत राहो अशी मी सर्व माझ्या महिला विनंती करते महिला वर्गाला। हर हर महादेव। हर हर महादेव। काय सांगाल आज तुम्ही या परिसरामध्ये सिद्धेश्वर महादेव प्रतिष्ठाला लोकप्रिय आमदार देखील उपस्थित होते, काय आपल्या भावना काय सांगाल? मला खूप छान वाटलं आहे। लोकांनी भरभरून गर्दी केली आहे, मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहे। आमच्या नाशिकच्या रणरागिणी म्हणून आपल्या माननीय श्री देवयानीताई फरांदे त्या इथे उपस्थित होत्या आणि त्या सुरुवातीपासून आमच्या पाठीशी गंभीरपणे उभे होते। माननीय प्रशांत भाऊ काळे आमच्या महिला वर्गाच्या पाठीशी ते कायम भक्कमपणे उभे राहिलेले आणि यापुढेही मॅडम हिंदुत्वाच्या ज्या वाघीण म्हणून ओळखल्या जातात अखंड नाशिकमध्ये, जे आपल्या माता भगिनींची शान आहे, जो आमचा अभिमान आहे, त्या पाठीशी गंभीरपणे होते आणि यापुढेही राहतील। आणि खूप सुंदर असं लोकार्पण सोहळा पार पडला आहे। माझ्या महिला वर्गांनी मला खूप साथ दिली। माझा सिद्धेश्वर महिला मंडळ आहे, त्यांचे देखील मी आभार मानते। आणि सर्व शिवभक्तांची ज्यांनी इतक्या मोठ्या उपस्थित गर्दी त्यांनी केली, मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांनी इतकं छान कार्यक्रम पार पडला, मला हेल्प केली सर्वांनी, त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद मनोगत करते। या ठिकाणी मोठा खूप अडचणी आल्या, विरोध होत होता, त्यामुळं मग आम्हाला महिला वर्ग काय आहे हे दाखवावं लागलं। सगळ्यात महत्त्वाचं की महिला काय असतात आणि जे आमच्या पाठीशी जे उभे आहेत, जे आमचं ते बोलतात ना की श्रद्धास्थान जे आहेत ते म्हणजे प्रशांत भाऊ काळे, ते वेळोवेळी आमच्या मदतीला धावून आले, उभे होते आणि त्यांनी न डगमगता साथ दिली। त्यामुळं हे सगळं आम्ही करू शकलो। आणि मनोज भाऊ पाटील त्यांचं देखील आम्हाला खूप साथ मिळाली, त्यामुळे मी धन्यवाद व्यक्त करते आणि माझ्या महिला वर्ग बोलते। हे मी सिद्धेश्वर महादेव मंदिर महादेवाच्या प्रतिष्ठापना ह्या ठिकाणी झाली आणि या मंदिराच्या पुढाकार घेणारी आमची या भागाची रणरागिणी माझी ताई पूजा, माझे बंधू आदरणीय अर्जुन भाऊ काळे, प्रशांत भाऊ काळे आणि श्री मयुरेश पाटील, मनोज भाऊ पाटील यांचा सिंहाचा वाटा एक वर्गणी यांनी जमा करून हे मंदिर जे आहे महादेवाचं ह्या ठिकाणी बनवलेलं आहे। त्या ठिकाणी मोठ्या संख्येने माझे नागरिक जमलेले आहेत। मी पूजा ताईचं, अर्जुन भाऊचं, प्रशांत भाऊचं आणि मनोज भाऊचं त्यांना मनापासून धन्यवाद देते, त्यांचं मनापासून अभिनंदन करते
एक सुंदर महादेवाचं मंदिर आपण ह्या ठिकाणी नागरिकांना दर्शनासाठी उपलब्ध करून दिलेलं आहे। आज ह्या ठिकाणी मोठ्या संख्येने ह्या कॉलनीतील नागरिक लोक मोठ्या संख्येने उपस्थित झालेत। आपण एकदा जोरदार टाळ्या या सर्वांसाठी वाजूया। आता श्रावण महिना येतोय आणि आपल्या सर्वांना इथं महादेवाची आपल्या अंगणामध्ये पूजा करण्याची संधी मिळणार आणि त्या ठिकाणी महादेव आता निवासाला आलेले आहेत, त्यामुळे या भागाचा निश्चित स्वरूपामध्ये विकास होईल। आपल्या सर्वांच्या पाठीशी महादेव म्हणजे सिद्धेश्वर महादेव आपल्या पाठीशी आहे आणि त्यामुळे आपल्या सर्वांची कार्य सिद्धीस गेल्याशिवाय राहणार नाही। महादेव आपल्या पाठीशी आहे, आपल्या सर्वांना आशीर्वाद रूपी ते आपल्या सर्वांच्या पाठीशी आहे आणि मला मंदिराचं निर्माण करायला खूप आवडतं आणि ह्या भागामध्ये महादेवाचं मंदिर राहिलं होतं तर अर्जुन भाऊ, प्रशांत भाऊ आणि पूजाताईने हे काम पूर्ण करून टाकलं, त्यामुळे मी त्यांना मनापासून धन्यवाद देते। आणि ह्या ठिकाणी आता आपण सर्वजण मनोभावाने देवाची महादेवाची रोज देवांचा देव हा महादेव असतो आणि महादेवाची पूजा आपण सर्वजण रोज भक्तिभावाने कराल। त्या ठिकाणी एखाद्या पुजाराची नियुक्ती करून त्या पुजारीच्या माध्यमातून रोज सकाळ संध्याकाळी ह्या ठिकाणी नागरिकांनी आरती करावी, पूजा करावी आणि ह्या ठिकाणी जेव्हा देवाचा वास होतो, महादेवाचा वास होतो, तुम्हाला सांगते सगळ्या अडचणी दूर होतात आणि तुम्हाला देखील ह्या ठिकाणी खूप बरं वाटेल की आपल्या जवळ आपल्याला एक मंदिर मिळालेलं आहे। मी मनापासून या सर्वांचं अभिनंदन करते, इथं आलेल्या सगळ्या नागरिकांना मनापासून शुभेच्छा देते आणि ह्या ठिकाणी सर्व लोकप्रतिनिधी ह्या ठिकाणी उपस्थित आहेत। या ठिकाणी खास आपल्यामध्ये प्रभाग 16चे आपले लाडके नगरसेवक राहुल भाऊ दिवे, या प्रभागाचे लाडके नगरसेवक चंद्रकांत भाऊ खोडे, आपले अतिशय धडाडीचे कार्यकर्ते आपले योगेश भाऊ मस्के, आपले लाडके नगरसेवक अजिंक्य साने आणि आपल्या सर्वांचा लाडका नगरसेवक यशवंत भाऊ निकुळे, आमच्या सोनालीताई कुलकर्णी ह्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। मी आपल्या आणि आमच्या सगळ्या नगरसेवक अजिंक्य भाऊ साने मंदिर जे आहे यांचाही स्थापना केलेली आहे। नागरिकांमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आनंद व्यक्त करण्यात आलेला आहे आणि ह्या मंदिराच्या माध्यमातून महादेवाची पूजा आणि भक्ती आणि श्रद्धा ह्या लोकांना ह्या ठिकाणी समर्पित करतात। आपण देखील निवडणुका लागतील आणि आमचे सर्व नगरसेवक पूर्ण केले आणि इकडे भक्तिमय वातावरण दिसलं, अनेकांनी सर्व मंडप संभव मंडपची देखील मागणी केली, आपण इथे देखील चांगलं काम केलं, काय सांगू? नागरिकांची माननीय प्रशांत भाऊ बांधून मिळावं माझ्या धन्यवाद। काय सांगाल, या ठिकाणी महिलांचाच जास्त क्राऊड दिसला, आपल्या महिला फाउंडेशनच्या मार्फत सिद्धेश्वर मंदिराचं प्राण प्रतिष्ठा जगन्नाथ फरंदे यांच्या हस्ते झालेले, काय सांगाल? आम्हाला इथे आपल्या हिंदुत्व धर्माची खूप आवश्यकता होती। इथे आमचं मंदिर होतं तर ते खूप लहान होतं, सर्व महिलांची गर्दी व्हायची आणि सर्व महिला पूर्ण मनसोक्त पूजा केल्याशिवाय उठत नसते, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे। त्याच्यामुळे खूप क्लाउड व्हायचा आणि वेटिंगला महिला इथे उभं राहायचा। तर आम्ही माननीय प्रशांत भाऊ काळे यांना आम्ही विनंती केली की आम्हाला सर्वांना इथे एक मंदिर जरा प्रशस्त हवं आहे की जेणेकरून आम्ही तिथे मनसोक्त आमची पूजा करू शकतो। दादांनी आम्हाला महाशिवरात्रीला, मागच्या महाशिवरात्रीला दादांनी आम्हाला अशी कमिटमेंट केली की पुढच्या महाशिवरात्रीपर्यंत तुम्हाला मी मंदिर अवेलेबल करून देईल, पण दादांनी आम्हाला ते महाशिवरात्रीच्या अगोदरच म्हणजे जणू आम्हाला रक्षाबंधनचे दादांनी गिफ्ट दिले सर्व भगिनींना। आता आम्ही उद्यापासून मनसोक्त पूजा करू शकतो आणि दादा असंच नाही की दादा प्रत्येक गोष्टीत आपल्याच महिलांना नाही तर इतर कोणाही गरजू महिलांना दादा नेहमी मदतीसाठी उभेच असतात। मला खरंच दादांचे मनापासून आमच्या संपूर्ण सिद्धेश्वर महिला मंडळातर्फे मी त्यांचे खरंच आभार मानते। त्यांनी आम्हाला इतकी ही पर्वणी आज उभी करून दिली की आम्ही अगदी खूप आनंद म्हणजे आम्हाला शब्दात व्यक्त करता येणार नाही एवढा आनंद आम्हाला आज आहे। या एरियात राहायला पूजा बोराडे त्यांनी सर्वात प्रथम पहिल्यांदा महिला मंडळाची स्थापन केली आणि ही सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे की इथं पहिल्यांदा महिला मंडळ स्थापन झालेलं आहे।
आणि याची दखल आत्ता सगळ्यांनाच कळाली असेल की आम्ही महिलांनी सर्वांनी मिळून ही मंडळ स्थापन केले सिद्धेश्वर महादेव मंदिराचं, आणि त्याच्या अध्यक्षा सौ पूजा विशाल बोराडे या आहेत. त्यांच्या दर्शनाखालीच आम्ही चालतो आहे. खरं सांगायचं तर खूप अडचणी आल्या आम्हाला हे मंदिर उभा करताना, पण त्या इतक्या स्ट्रॉंगली आमच्या पाठीमागं उभ्या होत्या. प्रत्येक कार्यात त्यांचा पुढाकार आहे पूजाताईंच्या. पहिल्या आधी तुम्ही पुढे व्हा, बॅकला त्या असतात. त्या प्रत्येक व्यक्तीला आणि प्रत्येक महिलेला म्हणतात तुम्ही फ्रंटला व्हा, मी आहेच, तुम्हाला कोणतीही अडचण असेल तर मी ती सॉल्व करेन. त्यामुळे त्यांचा स्वतः नाही की मी तर आधी तुम्ही चला पुढे आणि मी तुमच्या पाठीमागं आहे. जसंच आमचे मार्गदर्शक प्रशांत काळे आहेत तशाच आमच्या पाठीमागं पूजाताई आहेत. मला एवढंच सांगू इच्छिते की हाच महिला मंडळाचा ओघ किंवा व्याप्ती खूप खूप मोठी होत जाईल आणि खूप कार्यक्रम राबवण्यात येतील. मग समाजकार्य ह्यातून होईलच. परत खूप आरोग्याविषयी काही गोष्टी आपण करूच. भक्तिमय वातावरण तर राहील, पण सामूहिक उद्देश हे सुद्धा यातून करण्याचा आम्ही प्रयत्न करीन. आणि एकजुटीनं, एकमतानं आणि एका विश्वासानं आम्ही पूजाताईंच्या सोबत आहोत, राहणार आहोत आणि कायमच ह्या गोष्टी आम्ही करत राहू. ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.